मुंगसे येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात दर्पण 2026 वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। दर्पण 2026 वार्षिक स्नेहसंमेलन हा 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याता सौ लीना पाटील, महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष श्री अतुल आहिरे, नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी शहर अध्यक्ष श्री दीपक जाधव, नाशिक सिटी केमिस्ट असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री निलेश शिरुडे, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक श्री विशाल गोसावी, दैनिक सकाळचे पत्रकार श्री विनोद चंदन पाटणे, गावातील रील स्टार श्रवण आहिरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता राजेंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी, सौ रुचिता सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य विश्वनाथ कुमावत उपस्थित होते। त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम यांनी स्वागतपर भाषण करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले। त्यांनी गेल्या वर्षातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आत्मविश्वास, मेहनत आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही पुढाकार घेण्याचे आवाहन केले। दर्पण 2026 या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत आणली। विद्यार्थ्यांनी सादर केलेले पारंपरिक आणि पाश्चात्य नृत्य, समूह गायन, नाटिका, एकांकिका, फॅशन शो, वाद्यवृंद, सादरीकरण तसेच लोककला प्रकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। प्रत्येक सादरीकरणामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून आली। यावेळी डी फार्मसी व बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले आणि राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली। दर्पण 2026 या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांमधील कला, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि संघभावना यांचे सुंदर प्रतिबिंब साकारले। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आठवणीत दीर्घकाळ राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सौ दीपाली पाचपुते व प्राध्यापक अजिंक्य पवार यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी फार्मसी व डी फार्मसी, बीएससी नर्सिंग, ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। Hashimi Natsu